धक्कापुरुष ठाकरेंची नवी रणनीती. ठाकरे गटातील नेत्यांवर गुप्तहेरांची नजर. फुटण्याआधीच नेत्याची होणार हकालपट्टी. विधानसभा निवडणुकीच्या निकालात विरोधकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र तितकीच मोठी गळती ठाकरेंच्या शिवसेनेला सध्या लागली. धक्क्यावर धक्के सध्या शिवसेनेत बसत असल्यानं मी सध्या धक्का पुरुष असल्याचं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय. उद्धव ठाकरेंना धक्के मारा तर धक्का पुरुष बघूया. 3 माजी आमदारांसह कोकणात राजन साळवींनी शिवसेना सोडली, तर मुंबईत ठाकरेंचे अत्यंत विश्वासू जितेंद्र जनावळ्यांनी मातोश्रीवर नतमस्तक होत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता ठाकरेंसोबत राहणारे अनेक आमदार आणि खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जाते. त्यामुळे धक्के खाण्यापेक्षा धक्के देण्याच्या तयारीत असणाऱ्यांना धक्के देऊन पक्षाबाहेर काढण्याची ठाकरेंनी रणनीती आखली आणि म्हणूनच संभाव्य फुटीरांवर नजर ठेवण्यासाठी ठाकरेंनी नेते आणि उपनेत्यांचं एक गुप्तहेर पथक तयार करणार असल्याचं कळतंय. नेते आणि उपनेत्यांचं गुप्तहेर पथक ठेवणार संभाव्य फुटीरांवर नजर. फुटणाऱ्या नेत्याची माहिती थेट उद्धव ठाकरेंना देणार. फुटण्यापूर्वीच ठाकरे संबंधितांची पक्षातून हकालपट्टी करणार. 2019 नंतर महाराष्ट्राचं राजकारण 180 अंशात बदललं. राजकीय पक्षांमध्ये अनेक आघाड्या निर्माण झाल्या. मात्र एखाद्या पक्षात पहिल्यांदाच गुप्तहेर आघाडी निर्माण केल्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाल्याची चर्चा राजकीय विश्वात रंगली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.